मी मंदाकिनी पाटील, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना पुन्हा चौथ्या माझ्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या. हे बघा, आज मी थालीपीठ करणार आहे. हे साबुदाणा आणि भगरीचं पीठ आहे. 1 वाटी पीठ घेतलं मी, त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचं पीठ घेतला, त्या हिरवी मिरची, मीठ आणि मिरची कुटून घेतली, आणि हे जिरे पावडर, धना पावडरने जिरे पावडर सॉरी. आणि हे ताक घेतलं मी, ताकात भिजवलं त्याची चव छान लागते. आणि हे तूप आणि बटाटे किसून ठेवले. आता मी मिक्स करते. आता हे आपण असे बटाटे हे येतात असंच हे करायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मी मुद्दाम तिखट केलं कारण तोंडाला चव राहत नाही. जिरे पावडर सगळं एकत्र मी करून घेतलं असं. आणि ह्याच्यात बटाट्याचं पीठ टाकायचं आपल्याला. जास्त बटाटे घेतले कारण ते खुसखुशीत होतात जास्त बटाटे टाकल्यावर. खुसखुशीत होण्यासाठी मग मी जास्त बटाटे टाकले. सारखे रोज भाकरी खाऊन कंटाळा आला. थालीपीठ केले की मग भाजीची पण पंचायत राहत नाही. त्याच्यात मी 3 बटाटे मोठी किसून घेतली, बारीक किसून घेतली छानपैकी. आता मग यात मिरची जिरे टाकले थोडेसे. बाकी आपण खाऊ पण नाही धने वगैरे, म्हणजे आपण खातो तर मग असं वाटतं कसं काय. हे सगळं आता मी मिक्स करून घेणार आहे, जेवढं मावून तेवढं, कारण याला ओलसरपणा जास्त असतं ना. बटाटे ओलायचे त्याच्यामुळे बघू आता, लागले तर टाकणार आहे थोडंसं. 1 वाटी पिठाचे बघा किती होतात ते. तसं मधून थोडं चेंज करून खाल्लं ना बरं वाटतं. म्हणजे दुसरं काही फळं वगैरे आपण खातच राहतो. हे पण कधी मग दिवसभराचं बघा. ताक घातलं मी मुद्दाम. असं ते टाकून घेणार आहे मी. आता सगळं मिक्स करून घेणार आहे. हे बघा, असं हे साईडला सरळ ठेवावं लागतं कारण हे भगरीचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ असतं ना, ते फुगतं नंतर, मग ते खूप घट्ट होतं. म्हणून आपण साईडशीर आपल्या हातात येईल असं ते गोळा करायचं आपण. असं छोटा. आणि आता तुम्हाला लावून थोडं मी तूप टाकलं. हे तूप टाकलं थोडंसं, तुपाचं टाकून घ्यायचं. शेंगदाण्याचं तेल किंवा तुपच वापरायचं. बघा, तर मी कापून घेतो. छोटे छोटे थोड्याचे कापून घ्यायचे आपण. तर हिरवी मिरचीमुळे त्याला कलर पण छान येतं. असं जेवढं आपण लागतं तेवढं गरम करून ठेवतात. आपण म्हणजे असं करून ठेवला ना गोळा असा, जेव्हा लागते तेव्हा आपण करून घेतायचं. हे बघा असं. आता मी थोडं साईडला असं मध्ये होल करायचं आणि साईड थोडंसं तूप टाकायचं आणि थोडीसं झाकून ठेवायचं 5 मिनटं. असं 5 मिनटं झाकून ठेवायचं. आता हा जे झाला ना, मी असं ठेवून देणार. अजून एक करणार आहे. कसं म्हणजे आपलं पटकन भाकरी खायचं कंटाळा येतो, सारखं खायचं कंटाळा येतो ना. मग असं काही नवीन प्रकारे करून खाल्लं तर नवरात्र सोपी जातात आणि आपला फरक पण छान वाटतं. म्हणजे कसं माहिती का, जरा जेवण तोंड आलं तर तोंड असं पानसट पडून जातं. मुद्दाम ताकात भिजवलं थोडे आंबट छान लागतं. बटाटे मुद्दाम जास्त घातले. बटाट्यामुळे काय होतं मग त्याला कुरकुरीतपणा येतो. दही चटणीवर कशावर आपण ते खाता येतात. बघा, आता असे छान खरपूस भाजू द्यायचे आपण. बटाट्यामुळे त्याला कुरकुरीतपणा पण येतो चांगला आणि छान लागतात खायला. त्याच्यावर आपलं ठेचा वगैरे काही पण खाता येतं. त्याचे 2 करून घेणार आहे मी. अजून छान भाजू देते. बघा, आता छान उलटून घेते मी. बटाट्यामुळे सोबत निघतात ते होतात पण छान, कारण बटाटा आणि साबुदाणा ते दोन्ही आहे ना भगर, भिजवून पण होता आणि पीठ करून पण होता. त्याला ते करता येतात. छान असे कुरकुरीत करून घ्यायचे आहे आपल्याला. हे बघा, असं मी 2 थालीपीठी केले आता. आणि ठेचा हे आजचा माझा असा फराळ आहे. जय जगन्नाथ. आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा. नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये कळवा. माझे साधे असतात, माझे जसं येईल तसं माझी पद्धतीने मी करते. मला जास्त असं बोलता पण येत नाही, जास्त ओव्हरलोड आणि नाही हे करता येत मला. मी माझ्या साध्या पद्धतीने व्हिडिओ करते. आवडल्यास माझ्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा.
जय जगदंब जय जगदंब. बघा छान होतात, कुरकुरीत झालेले आहेत ती मस्तपैकी. आता असं खाल्लं की आणि 2 ठेवून दिलं मी, जेव्हा लागेल तेव्हा करून खाईल. जय जगदंब.